आणि एकच ध्येय आम्ही धरलंय का विखे पाटलांचा पराभव करणे हाच एकमेव आमचा उद्देश असून आज आम्ही इथून आश्रमात आज बाबांची आरती करून सुरुवात एका करत आहे। बाजूला लाडकी बहीण योजना, एका बाजूला लाडका भाऊ योजना, एका बाजूला मेवना, हे असं जे बोलतात लोकांना हेडेच काढणार आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी यांचा हा फंडा आहे। निमित्त आम्ही सर्व शिवसैनिक प्रतिज्ञा करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा तर फडकूच, परंतु या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही या ठिकाणी विराजमान करून एवढंच शिवसेनेचा आमदार व्हावा यासाठी सुद्धा ते मार्गदर्शन करतील आणि शिवसैनिक एक आमदार म्हणून निवडून येईल हे तुम्हाला लवकर पाहायला भेटेल। शासनाची पशु योजना आहे, बहीण नाही भाऊ नाही यांना कोणाचं पडलं नाही। या राहतात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात शिवसैनिकांनी विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून शिर्डीत देखील राहाता तालुका शिवसेनेच्या वतीने साई आश्रय अनाथ आश्रम येथे अनाथ मुलांना आणि आजी आजोबांना खाऊ आणि फळांचं वाटप करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार राज्यातील पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त मुंबईला न जाता आपापल्या गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला। यावेळी अनाथ मुलांच्या दुःखी जीवनात मायेची फुंकर घालत थेट आगामी विधानसभेचं रणशिंग राहाता तालुका शिवसेनेच्या वतीनं फुंकण्यात आलं असून राहाता तालुका शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीसुद्धा शिवसेनेचा भगवा फडकवत पक्षप्रमुखांना वाढदिवसाची भेट देणार असल्याचं म्हटलंय। यावेळी तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, माजी जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे, नाना बावके, पुंडलिक बावके, सुयोग सावकारी, अक्षय तळेकर, संदीप बावके यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरेंचा वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं अनाथ आश्रमात राहता तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे, त्यानंतर आमचे तालुक्याचे नेते नानाभाऊ भावके, त्यानंतर माजी जिल्हा प्रमुख सुहासजी बाप्पू वाडणे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सार्वजनिक उपक्रमाचं आयोजन उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही शिर्डीत केलंय। आज त्यानिमित्त आज उद्धव साहेबांनी शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण 20% राजकारण, त्यानिमित्त त्यांनी सांगितलं माझा जरी वाढदिवस असला तरी तुम्ही तो इकडं मुंबईला येण्यापेक्षा तुम्ही एखाद्या आश्रमात जाऊन तो साजरा करावा ही त्यांनी आज विनंती करून आज आम्ही सर्व शिवसेनेचे नेते त्यानिमित्त आज आम्ही अनाथ आश्रमात आलो। इथं या मुलांच्या आणि महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांना आज फळ वाटप, बिस्किट वाटप आज आम्ही शिवसेनेच्या वतीने करीत आहे। त्यानिमित्त आज आम्ही इथं आलो। आमचं ध्येय एकच आहे, शिर्डी विधानसभा जिथं 80% म्हणजे समाजकारण करायचं, पण या मतदारसंघात समाजकारण न होता राजकारण केलं जातं, म्हणून परिवर्तनाची लाट आहे। या परिवर्तनाची सुरुवात आज इथून आम्ही आश्रमपासून करते आणि एकच ध्येय आम्ही धरलंय का विखे पाटलांचा पराभव करणे हाच एकमेव आमचा उद्देश असून आज आम्ही इथून आश्रमात आज बाबांची आरती करून सुरुवात करत आहेत आणि त्यानिमित्ताने राहाता तालुका शिवसेना पूर्णपणे कामाला लागून विख्यांचा पराभव करून मातोश्रीवर जाऊ हेच आम्ही निर्धार केलाय। आज जसा उद्धव साहेबांनी आदेश दिलता का शिर्डी लोकसभेवर भगवा फडकवा, तसा आम्ही भगवा फडकला। आता फक्त ध्येय एकच आहे का शिर्डी विधानसभेवर भगवा फडकवायचा या निश्चयाने आज आम्ही राहाता तालुक्यातले लोक सर्व पदाधिकारी कामाला लागले। अनाथ आश्रमात आम्ही शिर्डी येथे आलो, त्यानंतर तिथल्या महिलांचे आणि गोपालांचे समस्या समजून घेऊन आज आम्ही राहाता तालुक्याच्या वतीने एक निर्धार केलाय का या एक जशी लाडकी बहीण योजना केली तशी आज आम्हाला त्या ताई भेटल्या। ही पशु योजना आहे, ही शासनाची पशु योजना आहे। बहीण नाही भाऊ नाही यांना कोणाचं पडलं नाही। या राहाता तालुक्यामध्ये 3-4 आश्रम आहे, या आश्रमात सगळे राहाता तालुक्यातलेच महिला मुलं आहे। हे राहाता तालुक्यातले विखे पाटील विकास सांगतात, हाच विकास का हाच हे बाकास केलेलं आहे, म्हणून आज आम्ही इथं बालगोपालांच्या याच्यात आश्रमात इथं आलो। आज एक सर्व संपूर्ण शिवसेनेच्या वतीने एक निर्धार केलाय का हे पूर्ण मतदारसंघात सांगून आणि शिर्डी विधानसभेवर पुन्हा भगवा फडकू आणि विखेंना ही जी बुरखा घातलाय विकास केला, विकास तो फाडल्याशिवाय राहणार नाही। आज पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जे आम्ही बॅनरबाजी किंवा बाकीचे जे कार्यक्रम घेत असतो तर त्या कार्यक्रमाला फाटा देऊन आज अनाथ आश्रम येथे लहान मुलं, वृद्ध आणि सर्व जे पण आमचे मित्र गणेश भाऊन टोटल अनाथ आश्रम बरेच वर्षांपासून चालू केलं आणि इथं पहिले 4-5 मुलापासून चालू केलं। आज इथं 160च्या आसपास 260च्या आसपास मुलं इथं जाणार।
याच्यामध्ये पहिले फक्त लहान मुलंच इथं होते. पण आज मी पाहिलं, मला आनंद वाटला का अनाथ आश्रम हा एकदम सुंदर हे केला. जशी बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती अनाथ आश्रमच नकोय, पण तरी पण आज ते होऊ नाही शकलं. पण आज अनाथ आश्रम जरी असला तरी पण हे घरच्यासारखं वाटू राहिलं आम्हाला इथं. आम्हाला आनंद वाटला. आज उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं फळांची आणि बिस्किट हे थोडं अल्प उपहाराची भेट दिली इथं. पण सगळ्यात मेन अनाथ आश्रम पाहिजेच नाही, पण आज इथं आल्यानंतर असं वाटलं अनाथ आश्रम असून एक घरच आहे आणि खरोखर सुंदर यांनी हे केलं. आणि उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त इथं येऊन आम्हाला एकदम आनंद आला. उद्धव साहेबांनी सांगितलं होतं का बाबा तुम्ही इकडे मुंबईला नाही येता, आम्हाला वाढदिवसाची शुभेच्छा न देता तिथंच अनाथ आश्रम असेल, बधीर असेल किंवा वृद्ध आश्रम असेल, जे पण असेल तिथं तुम्ही जाऊन अल्प उपहार किंवा काय तुम्हाला तिथं जी भेट द्यायची ती भेट देऊन त्यांना काय करता येईल त्यांच्यासाठी करा. आणि आमचं म्हणणं आहे तुम्हाला आम्ही जे केलं तर ते सार्थ केलं. उद्धव साहेबांनी जे सांगितलं ते खरोखर मनापासून त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आम्हाला आणि उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला कायम होत राहते. असंच इथून पुढं पण तू आणतो राहता विधानसभेला शिवसेनेचा आमदार व्हावा यासाठी सुद्धा ते मार्गदर्शन करतील आणि शिवसैनिक एक आमदार म्हणून निवडून येईल हे तुम्हाला लवकर पाहायला भेटेल. आज माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने या शिर्डी मतदारसंघातील सर्व नेते, सर्व कार्यकर्ते, संजय आप्पा शिंदे, सचिन कोते, नानासाहेब बावके, त्याचप्रमाणे पुंडलिक बावके आणि सर्व सेवक सावकारे आम्ही या ठिकाणी आश्रमात उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळवाटप करण्यासाठी आलेलो आहोत. आम्हाला आनंद वाटतो की आज उद्धव साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जे अनाथ मुलं, वयोवृद्ध, स्त्री पुरुष सगळे आहेत यांना या ठिकाणी वाटप केलेलं आहे. तर त्याचबरोबर उद्धव साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या शिर्डी मतदारसंघातून एक निश्चय करतो आहेत उद्धव साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की या महाराष्ट्रातील जे गोरगरीब दलित शेतकरी आहेत, कामगार आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यावर या 5 वर्षामध्ये या BJP सरकारने जो अन्याय केलेला आहे यांना न्याय मिळवण्यासाठी आणि आमचे नेते, आमचे उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शिवसैनिक प्रतिज्ञा करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा तर फडकूच, परंतु या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही या ठिकाणी विराजमान करू. एवढंच या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने बोलतो. साहेबांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. आज या ठिकाणी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या राहता तालुका शिवसेनेच्या वतीने एक वृद्धाश्रमामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. इतरत्र अवाढव्य किंवा वाजवी खर्च न करता एक सामाजिक एक काम म्हणून आम्ही वृद्धाश्रमात फळवाटपाचा कार्यक्रम करत आहोत. या सुहासराव वाडणे यांच्या मार्गदर्शन तसेच संजय आप्पा शिंदे व सचिन भाऊ कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी या अनाथ आश्रमाला आम्ही भेट देत आहोत आणि त्या ठिकाणी कार्यक्रम केला. आज या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने की मागील 5 वर्षात जो नंगा नाच या महाराष्ट्रामध्ये केला त्या महाराष्ट्रातल्या ह्या नंगा नाचाला कुठंतरी थांबवण्यासाठी म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं शिर्डी विधानसभेच्या तयारीची सुरुवात आज उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या आश्रमापासून सुरुवात करीत आहोत की तळागाळातल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की गोरगरीब जनतेवर आज जो अन्याय चालू आहे, एका बाजूला लाडकी बहीण योजना, एका बाजूला लाडका भाऊ योजना, एका बाजूला मेवना, हे असं जे बोलतात, तुम्ही सांगा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा आहे का? ही योजना फक्त जास्तीत जास्त 4 महिने हे लोक चालवणार, लोकांना हेडेत काढणार आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी यांचा हा फंड आहे. पण हा फंडा सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेला आहे. हे तुम्ही यांनी किती काही केलं तरी आता जशी लोकसभेची परिस्थिती दारुण पराभव झाला, त्या ज्या 26 जागेवर जिथं आज भारतीय जनता पार्टीचे खासदार होते ते 26 वर 9 वर आले. आज यांची परिस्थिती, आज 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे, आज 105चे हे जे कदाचित 50 आमदार देखील पुढल्या विधानसभेत दिसणार नाही. आमचे उद्धव साहेब केवळ आणि केवळ हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी म्हणून आज मैदानात उतरलेले आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही साईबाबाला प्रार्थना करतो की हे साईबाबा, जर तुझा न्याय आज या ठिकाणी कामाला येऊ दे आणि यासारखे विखेसारखे माणसं जे गेली 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष
विधानसभेवर सत्ता गाजवतात, पण कोणत्याही गावात काम नाही, काही नाही. आणि असं असताना देखील हे लोक सत्तेत येतात. यांना कुठेतरी घरी बसव आणि आमच्यातला एखादा सच्चे शिवसैनिक या विधानसभेवर जाऊ दे, एवढीच प्रार्थना साईबाबाला करतो आणि उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. आज उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे, शहर प्रमुख सचिन भोगवते, माजी जिल्हा प्रमुख सुहास बापू वाडणे, नानाभाऊ बावके यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या अनाथ आश्रमात बिस्किट व खाऊ वाटप, फळ वाटप केलेले आहे. तरी आमच्या युवकांच्या वतीने व राहता तालुका शिवसेनेच्या वतीने व शिर्डी शहर शिवसेनेच्या वतीने मी उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.